पराभवानंतर उद्धव ठाकरेंपासून काँग्रेसच्या नेत्यांनीही ईव्हीएमवरून शंका उपस्थित केलेली आहे। मात्र शरद पवारांनी ईव्हीएमवरून आता बोलणंच टाळलेलं आहे, टीका टाळलेली आहे। तर पराभवाच्या 2 कारणांवर त्यांनी बोट ठेवलंय। पाहूया। जी अपेक्षा होती तसा हा काही निर्णय नाही। अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, पण माझ्याकडे अधिकृत माहिती नाही तोपर्यंत ईव्हीएम किंवा निवडणूक व्यवस्थेवर टीका करणार नाही, असं शरद पवार म्हणाले। जी अपेक्षा होती तसा हा काही निर्णय नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आणि त्यामुळे मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्यासंबंधी भाष्य करू इच्छित नाही। मी ऐकलं काही सरकारांचं मत, पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत या सिस्टीमच्या संबंधी मी काही भाष्य करू इच्छित नाही। असं जनरली आता ऐकायला मिळतं की यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाच्या संदर्भात या राज्यामध्ये झालं असं लोक सांगतात। ईव्हीएमवरून अधिक बोलणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। मात्र त्याच वेळी पराभवाच्या 2 कारणांवर त्यांनी बोट ठेवलंय। बटेंगे तो कटेंगेच्या घोषणेमुळे मतांचं ध्रुवीकरण झालं आणि लाडक्या बहिणींनी महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान केल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। बटेंगे तो कटेंगे यासारख्या वाक्यामुळे थोडंसं ध्रुवीकरण झालं का? निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामागं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन फायमाफेशी दिसतो। लाडक्या बहिणी प्रत्यक्षपणाने त्यांच्या खिशात काही रक्कम ही देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर प्रचार हाही करण्यात आला की आम्ही हे काय 2 महिने अडीच महिने का काय त्याची रक्कम आता देत आहोत। पण त्यांनी असं सांगितलं की देणार नाही, आम्ही सत्तेवर नसलो ते हे बंद होईल आणि हे बंद होईल याच्याबद्दलची चिंता ज्या वर्गाला होते त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान आम्हा लोकांच्या विरुद्ध केलं असं फायमाफेशी आम्हाला दिसतंय। या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची याचाही मतदारांनी फैसला केलाय। 40 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना झाला। त्यापैकी 30 जागांवर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली, तर 10 जागांवरच शरद पवारांना विजय मिळवता आला। या निवडणुकीत देखील कोण कुठल्या पक्षाचा, आता तुमचा कुठला पक्ष आहे? तुमचा राष्ट्रवादी घड्याळ। आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं आणि शिवसेना कोणाची तेही ठरवलं आणि लोकांनी ठरवलं। त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी त्या स्पष्ट झालेल्या आहेत। त्याची कथा असं आहे की त्यांच्या जागा जास्त आहेत, ही गोष्ट अमान्य करण्याचं कारण नाही, पण राष्ट्रवादी हा पक्ष त्याचा संस्थापक कोण आहे हे साधारणतः महाराष्ट्रात माहीत असावं। जे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल झालं तसाच निकाल शिवसेनेच्या बाबतीतही आलाय। 51 विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाला। त्यापैकी 35 जागांवर शिंदे तर 16 जागांवरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला। या निवडणुकीने महायुतीला मोठं यश दिलंच, पण शिवसेना कोणाची याचा थेट निकाल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिला। शिवसेना ही शेवटी बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि बाळासाहेबांचं प्रेम हे त्यांच्या शिवसैनिकांवर होतं आणि त्याच्यामुळे माझा शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनावा ही त्यांची जी इच्छा होती ती शिंदेसाहेबांनी पूर्ण करून दाखवलीच। पण पुन्हा एकदा भगवा जो महायुतीचा भगवा आहे तो महाराष्ट्रावर फडकवण्यासाठी पूर्ण मत। गुजरातच्या चरणावर बूट चाटून, गुजरातच्या चरणांचे बूट चाटून बाळासाहेब ठाकरेंचा वारसा जिवंत ठेवता येत नाही। शिवसेना वारसा बरं का, लोकांचा कौल वगैरे या गोष्टी आम्हाला शिकवू नका। आम्ही अजूनही जमिनीवर उभे आहोत आणि आम्ही लढायला तयार आहोत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे फक्त 20 आमदार निवडून आले, त्यामुळे कंगना रनौतनं देखील दैत्यांचा पराभव झालाय अशी जोरदार टीका केली आहे। ये मुझे उम्मीद थी, क्योंकि मुझे लगता है कि अगर आप देखें इतिहास
गवाह और मेरे काफ़ी रील भी वायरल हो रहे हैं कि हम दैत्यों को और देवताओं को कैसे पहचानते हैं। जो महिलाओं की इज्जत उतारते हैं वो उसी श्रेणी के होते हैं, दैत्य ही होते हैं। और जो महिलाओं को सम्मान देते हैं, आज हमें अगर महिलाओं को 33% रिजर्वेशन चाहे दिया हो, चाहे टॉयलेट्स दिए हो, चाहे अनाज दिया हो, चाहे गैस सिलेंडर्स दिया हो, तो उससे पता चलता है कि कौन देवता हैं और कौन दैत्य हैं। तो दैत्यों का वही हुआ जो होता है हमेशा, उनकी हार हुई। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।